आपण नानाच्या रूपात भागीरथ दादाला बघावं आणि या तालुक्याच्या या मतदारसंघाचं तालुकत्व एवढीच आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि आपणाला विनंती करतो की आपण आमच्या या लढवई या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करावी. खाली बसून घ्या. या ठिकाणी आता पहिल्यांदा धार्मिक विधी होईल. ब्राह्मणांच्या वतीनं धार्मिक विधी करण्यात येईल. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण. 1500 जे माणसं बसले तिथून लाईन केलेली आहे. सुद्धा खाली बसून घ्या. पत्राला हात लावू नका. 1500 वाले पाऊस आहे. नानांनी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सातत्याने पवार साहेबांना दैवत मानलं. नानांनी वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका टाकल्या वेळेस त्यांची खूण वेगळी होती, दुसऱ्या वेळेस वेगळी होती, तिसऱ्या वेळेस वेगळी होती, चौथ्या वेळेस वेगळी होती. परंतु नाना जनतेमध्ये जोडला गेलेला नेता होता, लोकनेता होते आणि त्याच्यामुळं त्यांनी हॅट्रिक ह्या मतदारसंघाची, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची केली. आता प्रणिती विधिमंडळातील माझे सहकारी तिनं सांगितलं त्या प्रकारे खरोखरीच नाना ज्यावेळेस सभागृहामध्ये उभे राहायचे, परंतु मनाने अतिशय हळवं गेले अनेक वर्ष काम करत असताना कुठल्याही कामाच्या संदर्भामध्ये हक्काने माझ्याकडे येणार आणि सांगणार दादा मला काही माहित नाही, हे काम झालं पाहिजे. ज्याचा उल्लेख मगाशी धनंजय महाराजांनी सुरुवातीला त्या ठिकाणी केला. तर त्या करोनाला पण धोबी पछाड करून नानांनी परतून लावलं. आम्ही त्यांचे साक्षीदार. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा काही आजार उद्भवले आणि त्याच्यामध्ये शेवटपर्यंत रुबी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी प्रयत्नाची शिकस्त केली. कालच पवार साहेब संध्याकाळी तिथं हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांशी बोलले. परंतु असं कधी वाटलं नाही की आज महाविकास आघाडीच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण होत असताना त्या सरकारला भरभक्कम पाठिंबा देणारा इथं काही सुतोवाच काही माझ्या सहकाऱ्यांनी केला. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्ही सगळेजण महाविकास आघाडीमध्ये काम करतोय आणि माझ्या मंगळवेढा, माझा पंढरपूर हा मतदारसंघ आहे. या मतदार हा शब्द मी आजच्या नानांच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं त्या ठिकाणी देतो. भगीरथच्या बद्दल देखील इथं बोललं जातंय, परंतु मी आपल्याला सांगतो आज वेळ वेगळी आहे. परंतु ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस ते सगळा शब्द खरा केलेला असेल ते तुम्ही सगळे जनतेच्या करता पंढरपूर नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यातनं सावरण्याची त्या ठिकाणी ताकद पांडुरंगाने, रुक्मिणीनं त्यांना त्या ठिकाणी द्यावी. आपण सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत हे खात्री देखील या निमित्तानं आपल्या सर्वांना मी अतिशय नम्रपणे देऊ इच्छितो. या करोनाच्या काळात एवढी जीवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली ते आपण सगळ्यांनी अनुभवलंय. त्याच्या संदर्भामध्ये काळजी घ्या. स्वतःची सुरक्षितता अतिशय महत्वाची आहे. परिवाराची सुरक्षितता त्या ठिकाणी नीटपणे कशी ठेवता येईल याबद्दलचा प्रयत्न करा. हे पण मी स्पष्टपणे तुम्हाला सराचे आमदार या नात्याने जे जे मुख्यमंत्री येतील, जे जे उपमुख्यमंत्री येतील, मंत्री येतील, आमदार येतील, त्या सगळ्यांचं हसतमुख स्वागत करण्याचं काम भारतदादा भालके त्या ठिकाणी करायचे. परंतु यावेळेस तशा पद्धतीनं त्यांना थांबता आलं नाही, कारण ते पुण्यामध्ये होते. परंतु सतत त्यांनी जनतेचं एक कामाचं